मुंबईच्या उपमहापौर पदासाठी शिवसेनेत 2 नावं चर्चेत आहेत। तृष्णा विश्वासराव आणि यामिनी जाधव यांची नावं आघाडीवर आहेत। उपमहापौरपदी महिलेची निवड होणार असल्याची चर्चा आहे। बीएमसीच्या महापौर आणि पदासाठी उमेदवार देणार की नाही लवकर समजेल, आता त्याबाबत मी बोलणार नाही, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। मुंबई महापौर पदाच्या निवडणुकीसाठी कोणाला पाठिंबा द्यायचा यावर मनसे लवकरच भूमिका जाहीर करणार, सूत्रांची माहिती। मराठी झेंडा फडकवा म्हणून मराठी माणसानं प्रचंड ताकद लावली। आता मुंबईत भाजपचा महापौर बसणं हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस असेल। मुंबईत भाजपच्या महापौर पदावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। मुंबई ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे मिळून 71 नगरसेवक निवडून आले आहेत। मुंबई पालिकेत महापौर उपमहापौर निवडणुकीसाठी उमेदवार देणार, ठाकरेंच्या शिवसेनेच्या विनायक राऊतांची माहिती। मुंबईतील महापौर निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून व्हीप जारी। ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेत्या किशोरी पेडणेकरांकडून व्हीप जारी। 15 फेब्रुवारीपर्यंत कुणीही मुंबई बाहेर जाऊ नये अशा सूचना। मुंबई पालिकेत आम्हाला पूर्ण बहुमत आहे, उमेदवार उभे केल्यानं काही होणार नाही, शिंदेच्या शिवसेनेच्या नरेश मस्केंचं विनायक राऊतांना उत्तर। नवी मुंबई महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या सुजाता पाटील यांचा विजय, तर उपमहापौरपदी भाजपचे दशरथ भगत यांचा विजय। शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवार सरोज पाटलांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। बदलापूर नगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवकांचा तिढा सुटला। भाजपचे प्रवीण राऊत स्वीकृत नगरसेवकपदी, तुषार आपटेंच्या राजीनाम्यानंतर स्वीकृत नगरसेवकांचं पद रिक्त होतं।